मित्रांनो, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. इम्पॉर्टंट व्हिडिओ कशामुळे आहे तर सीईटी इंजिनिअरिंगचे जे कॅप राऊंड 4 आहे तो एकच कॅप राऊंड राहिलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा नंबर हा लागलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट अपडेट मी सांगणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील इम्पॉर्टंट माहिती कळणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पहा कॅप राऊंड 4 म्हणजे शेवटचा कॅप राऊंड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कालच तुमचं काय लागलेलं आहे व्हॅकंट सीट कॅप राऊंड 4 साठी किती जागा शिल्लक आहेत तर त्याची व्हॅकंट सीटची PDF जी आहे ती अवेलेबल झालेली आहे की 26 तारखेला अवेलेबल झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो 26 तारखेला ते अवेलेबल झाली, पण बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला त्या PDF मध्ये असं दिसतंय की कॉलेज 0 आहेत, व्हॅकंट सीट 0 आहेत. विद्यार्थी मित्रांनो तरी पण तुम्हाला ते कॉलेज टाकायचं आहे जेणेकरून काय होतं की त्या कॉलेजला कोणी ना कोणी बेटरमेंट केलेली असते. बरेच विद्यार्थी बेटरमेंट करतात आणि त्यांना जर चांगलं कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजच्या जागा खाली होतात, मग ती जागा तुम्हाला मिळण्याची जास्त चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ती पण जागा टाकायची आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक लिस्ट बनवायची आहे. लिस्ट बनवण्यासाठी कॉलेजचे नेम तुम्हाला माहीत नसतात तर शॉर्ट हँड लिस्ट आपली टीम देत आहे. शॉर्ट हँड लिस्ट ही तुम्हाला मिळणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनला कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर कॅप राऊंड 4 इंजिनिअरिंग असा मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिस्ट मिळून जाईल, पण त्याआधी तुम्ही काय करायचं आहे आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तरी पण तुम्हाला मेसेज करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पहा लिस्टमध्ये काय काय मिळणार आहे ते तुम्हाला ते देखील सांगतो आणि लिस्ट कशी यूज करायची ते या व्हिडिओमध्ये सांगतो. बरेच विद्यार्थी म्हणतील की आम्हाला लिस्टच यूज करता आली नाही. बरेच विद्यार्थी परत व्हिडिओ म्हणजे परत म्हणतील की तुमची लिस्टमुळे नंबर लागला नाही. पहा आत्तापर्यंत जेवढे विद्यार्थ्यांनी कॅप 1 पासून लिस्ट घेतल्या, कॅप 1च्या पोरांना कॅप 1लाच नंबर लागला, कॅप 2लाच लागला. ज्या विद्यार्थ्यांनी उशिरा घेतला त्यांचा कॅप 3ला लागला आणि ह्यावेळेस एक राऊंड जास्त आहे. विद्यार्थ्यांनी जास्त काही सिरियस घेतल्या नाही, त्यामुळे बरेच विद्यार्थी काय राहिलेले आहेत हे एकही कॉलेज त्यांना अलॉटमेंट झालेलं नाही. तर कॉलेज अलॉट झालं नाही टेन्शन घेऊ नका. लिस्टमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर पहा कॉलेजचे नेम, कॉलेजचे ऑल महाराष्ट्राचे कॉलेज आहेत 300+ कॉलेज त्या लिस्टमध्ये आहे शॉर्ट हँडसाठी. अजूनही सांगतो ती लिस्ट शॉर्ट हँडसाठी आहे जेणेकरून तुम्हाला तुमची लिस्ट बनवण्यासाठी फायदा होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 300+ कॉलेजेस, त्यामध्ये कॉलेजचे नेम प्लस कॉलेजचा कट ऑफ, कॉलेजचं कोड, कॉलेज कोड. विद्यार्थी मित्रांनो कॉलेज कोड. आता पहा बरेच विद्यार्थी म्हणतील की ब्रांच वाईज आहे का, तर ब्रांच वाईज नाही विद्यार्थी मित्रांनो, ती आहे CS ब्रांचची लिस्ट. ठीक आहे, CS ब्रांचचा कट ऑफ हा हाय असतो आणि बाकीच्या ब्रांचचा कट ऑफ हा लो असतो. तर त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता. आमच्या टीम देखील तुम्हाला सांगते की तुमचे पर्सेंट त्यांना टाकायचे आहेत. समजा तुम्हाला पर्सेंट आहे 65 आणि तुम्हाला लागते आहे सिव्हिल मेकॅनिकल अशी ब्रांच, तर तुम्हाला ते टीमला पर्सेंट टाकायचे आहेत. ते तुम्हाला सांगतील की कुठून खाली कॉलेज टाकायचे त्या लिस्टमध्ये. आणि तुमचे अजूनही बरेच विद्यार्थी आता काय करतात 5 कॉलेज टाकतात, 5 ते 10 कॉलेज टाकतात. असं करू नका. 50 टाका, 100 टाका, जास्त जेवढे कॉलेज टाकता येते तेवढे टाका. लास्ट राऊंड आहे. आणि हे पण सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्ता लिस्ट घेतल्या 4-5 दिवसापूर्वी, त्या विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांनी सेपरेट लिस्ट बनवा. जशी IT दिलेली आहे आम्ही तशी लिस्ट बनवू नका. ती लिस्ट सगळ्यांसाठी कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय शॉर्ट हँड लिस्ट आहे ती. त्या लिस्टमध्ये तुम्हाला फक्त कॉलेजचे नेम, कॉलेजचा कट ऑफ, कॉलेजचा कट ऑफ समजा कॉलेजचं नेम या ठिकाणी आहे, कॉलेजचा कट ऑफ त्या ठिकाणी दिलेला आहे, तर त्या कट ऑफ वाईज तुम्हाला कॉलेज टाकायचं आहे. आता ते ओपन कास्टचे कॉलेज आहेत तर तुम्हाला ओपन कास्टचा कट ऑफ हा जास्त असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता बाकीच्या कास्टचा कट ऑफ हा कमी असतो. तर तुम्ही काय करू शकता त्या लिस्टमधून समजा तुम्हाला 65% आहेत तर तुम्ही 7 आणि तुमची कास्ट आहे OBC किंवा SC ST अशी कास्ट आहे तर तुम्ही 70% पर्यंतचे कॉलेज हमखास टाकू शकता. आणि 65च्या खालचे म्हणजे 63 62 तर हे तर 100% टाकायचेच आहेत, पण त्याच्या वरचे तुम्ही 5% पर्यंतचे कॉलेज वाढवू शकता. अशी आपण लिस्ट बनवलेली आहे. तर लवकर जा, स्क्रीनला नंबर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देखील नंबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबरला किंवा स्क्रीनच्या नंबरला कुठल्याही नंबरला मेसेज करा, तिन्हीपैकी कोणत्याही नंबरला मेसेज करा, तुम्हाला 100% रिप्लाय मिळणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी एका नंबरला एकदाच रिप्लाय करा. एकच विद्यार्थी 3 नंबरला वेगवेगळे रिप्लाय करतात जेणेकरून आमची टीम देखील कन्फ्यूज होते. आणि तुम्ही लिस्ट घेतलेली असेल तरी आम्हाला माहीत नसतं. ज्यांच्याकडून लिस्ट घेतलेली आहे त्यांनाच कॉन्टॅक्ट ठेवा किंवा एकाच नंबरला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम 1 मिनिटाच्या आत तुम्हाला रिप्लाय देत असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लवकर जा. लिस्टसाठी कॉलेज लिस्टसाठी मेसेज करा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सांगितलं जाईल काय कशी भरायची. ठीक आहे.
आता जसे तसे भरू नका त्या कॉलेज लिस्टमधले आणि थोडासा कट ऑफ कमी होईल असं विद्यार्थी म्हणतात, तर थोडाफार होतो 2-3%, जास्त काय फरक होत नाही. त्यामुळे तुम्ही सिरियसली घ्या आणि कॉलेज लिस्ट 50+ कॉलेज टाका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पहा कॉलेज लिस्ट कधी भरायची आहे, तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा उद्या म्हणजे 28 तारखेला. 28 ते 30 2 डेज मुदत आहे आणि हा चान्स मिस करू नका. जर 2 दिवस घातले तुम्ही तर मग झालं, संपलं, तुम्हाला कॅप राऊंडला ॲडमिशन नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फायनल अलॉटमेंट जी आहे ती लागणार आहे 1 तारखेला. 1 तारखेला बरेच विद्यार्थी मला मेसेज करा की तुमचा नंबर लागला की नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता असे तुम्हाला आपण ज्यांना इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेकंड राऊंडपासून लिस्ट दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत. त्याचा फीडबॅक व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेला आहे. लिस्ट ही पर्सनल मिळत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्सनल लिस्ट ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मिळते. आपण पर्सनल काउन्सिलिंग देत नाही. ही लिस्ट जी आहे ती फक्त तुम्हाला शॉर्ट हँड कॉलेज शॉर्ट आउट करण्यासाठी शॉर्ट हँड लिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे नेम समजून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. वॅकंट सीट जरी 0 असल्या तरी ते कॉलेज तुम्हाला टाकायचं म्हणजे टाकायचं हे लक्षात घ्यायचं आहे. हाच व्हिडिओचा मोठा होता. इंजिनिअरिंग कॅप राऊंड 4 घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. लागणच तुमचा नंबर नाही लागला तर स्पॉट राऊंड आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.